पोलिसाची गाडी जाळतो पोलिसाची गाडी जाळतो पोलिसाची गाडी जाळतो पोलिसाची गाडी जाळतो तू पोलिसाची गाडी जाळतो तू पोलिसाची गाडी जाळतो पोलिसाची गाडी जाळतो गाडीवर कोण बोलतो तुम्ही आमच्या देव माझाच अपमान केला त्याच्यामुळे आम्हाला राग आला साहेब जागीरदारच तुला राग गेला राग येतोय साहेब पाणी पाणी जातोय पाणी द्यायला पोलिसाची गाडी जळली तुला पाणी द्यायला पाहिजे ना महत्वाचं काम केलंस तुझा त्याचा काय संबंध देव माणसं तुझा काय संबंध आहे तुझा कमिशन 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 काय विचारतात साहेब नाही साहेब नाही साहेब आम्ही देव माणसाची फक्त सेवा करतो सेवा करतो सेवा करतो तो कोण संत आहे तो महात्मा आहे गरज आमच्या देव माणसाला दैवी शक्ती प्राप्त झाली वकिली करतो वकिली करतो तो अहो नाही खरंच आई शपथ सांगते साहेब आईची शपथ घेतो आई हो खरंच साहेब सुधाकरला विचारा की सुधाकरला मला मध्ये घेतो मला मध्ये घेतो त्याला आतमध्ये घेऊन जा बघू याचा देव म्हणून झाला कसा वाजव घेऊन जायला साहेब चूक झाली घेऊन जा आतमध्ये घेऊन जा पोलिसाच्या गाडीवर केवढी घाई जेवायची थोडा वेळ थांबला असतो तर सगळ्यांसोबत बसला असतात की जेवायला लाले अगं बाई माझ्यासाठी नाही वाढते तुमच्यासाठी नाही वाढत आहे मग सुधाकर भाऊजी तर अजून आले पण नाहीत त्यांच्यासाठी कशाला वाढून ठेवताय त्याच्यासाठी बी नाही मग हौसासाठी वाढताय का तिला मी वाढणारच होते आता अगं तिच्यासाठी बी नाहीये हौसासाठी नाही सुधाकर भाऊजींसाठी नाही स्वतःसाठी नाही मग कुणासाठी वाढताय माझ्या गोपाळसाठी माझ्या माझ्या गोपाळसाठी हा गोपाळ केव्हापासून तुमचं झालं हो? जेव्हा तुझा जन्म बी झाला नव्हता ना तेव्हापासून गोपाळ माझाच आहे बरं का अजून काही हा बाई का लाली आवडते अगं पोरं तिकडे बघा रंजे अगं तिकडे समजायला सगळं जेवायचं सोडून तिथे एकटं ताट वाढून घ्यायला की नाही नाही आत्या स्वतःसाठी ताट नाही वाढून घेत ते यांच्या लेकासाठी सुधाकर भाऊजींसाठी नाही ह्यांच्यासाठी ताट वाढतायत ह्यांच्यावरचं प्रेम ना आज लय सुतू चाललंय खरंच का ग रंजे मग फुलत आहे गोपाळ काय माझा लोक नाही वय गो नाही नाही असं कसं तुमचा लेख आहे की फक्त आज ह्यांच्या लक्षात आलंय काहीतरी पाहिजे असणार आहे ह्यांना आत्या काय पाहिजे तुम्हाला वय ग लाले देवानं तुला हे तोंड सुरू सुरू बोलायलाच दिलंय का ग हा मग काय बाई कोण धरणार आहे तुझं तोंड फुलत आहे तू बी तुला बी खरं वाटतंय असं बाई कसं काय झालं घर पाडीला असं बोलते तुझी सून मी सांग तिला मी कवा तरी लहानपणापासून सुधाकर आणि गोपाळमध्ये दुजाभाव केलाय का केलाय नाही केलाय ना तेच ठणकावून सांगायचं तिला हा अनवयगला आले अगं बाई दोघं लहान लहान लेकर होते ना टिंगरे टिंगरे तेव्हापासून दोघं नुसते रंजुआई करत्यात बाई मला तर अजून तो दिवस आठवतोय हा असा बारका होता गोपाळ घरातनं पळून गेला होता बाई अख्खा दिवस मान नरड्याखाली घास गेला नाही काय सांगायचं तुला मी आता ही असं ना त्याच्या पोडावानी जपलंय मी माझ्या गोपाळा हा पण मला असं पुढं करून दाखवायला आवडत नाही काही लोकांसारखं म्हणून माझं प्रेम कोणाला कळत नाही हा हित आहे ना माझा गोपू गोपू माझा गोपू सकाळपासून बघताना नुसती सेवा चालली आहे त्याची ना अन्न पाणी काय नाही आता जा 3-4 घास त्याला चारती म्हणजे कसं माझ्या जीवाला बरं वाटेल नाही का आत्या
अहो किती बोलताय? तुमच्या गोपूला भूक लागली असेल ना, इथंच बोलत थांबणार आहे का? जावा की. हा हा जाती जाती. इथं काय बाई, ना आईला काही पडलंय ना बायकोला काही पडलंय. मला त्याचा इतका लळा होता सांगते ना तुला बाई, नुसतं रंजवाई करत माग माग हिंडायचा माझ्या. काय सांगू तुला गोपाळ, तू घरामध्ये नव्हता. या 20 वर्षामध्ये कसं जगली मी माझं मला माहिती बाई. गेला ना घरात निघून, महिनाभर नुसते रडत होते, नुसते रडत होते बघ मी. हा कधी? हा बरोबर बरोबर. तू त्यावेळेला 8-10 वेळेला दवाखान्यात ऍडमिट बी झाली होतीस. हा ऍडमिट झाले होते मी. अहो नाही, तुम्हाला कदाचित आठवत नसेल, मला दवाखान्यात ऍडमिट केलं होतं, हिला नवं. नाही आठवत फुलात यायला काय. तुला काय वाढू बाळा? विचारतीस काय? दिवसभर काम करून दमला असल, चांगले 4-5 पोळे वाढ. हा दीदी. अगं बाई बाई, हे नको नको, मी ना गरम करून आणते चांगल्या तव्यावरच्या. मी एक काम करते, या संपलं की मग गरम करून आणायला मी का उडभर जेव बाई. गोपाळ, तू माझ्या पोटी जन्म घेतला, मला लय अभिमान वाटतो बघ. म्हणजे तसं तुला गावामध्ये आधीपासूनच मान आहे, पण आता तो तू त्यांचा देवच झालेला आहेस. मला खात्री आहे आपल्या देशमुख घराण्याचा मान आणि संपत्ती ऐश्वर्य पुन्हा तूच घेऊन येणार बघ घरात. लाली वहिनी, माझं डाएट चालू आहे ना, तर मला जरा पापड खायचंय. चल ना बाहेर माझ्यासोबत. चल चल चल. आव जेवा की. हा.